हॅलो गुड मॉर्निंग ऑल स्टुडंट्स. आपण शिकत आहोत ह्यूमन न्यूट्रिशन. ह्यूमन न्यूट्रिशनमध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आपले बाकी आहे त्या लेसनमध्ये. पुढचा पॉईंट आहे ॲब्झॉर्प्शन. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ह्यूमन न्यूट्रिशनच्या 5 स्टेप आहेत. पहिली स्टेप आहे इंजेक्शन, जे होतं माउथद्वारे. दुसरा पार्ट आहे डायजेशन, जो होतो 3 पार्टमध्ये. पहिला पार्ट आहे माउथ, दुसरा पार्ट आहे स्टमक, तिसरा पार्ट आहे स्मॉल इंटेस्टाइन. तिसरी जी स्टेप आहे ज्याला म्हणतो आपण ॲब्झॉर्प्शन. चौथी स्टेप आहे जिला म्हणतो आपण ॲसिमिलेशन. आणि 5वी जी स्टेप आहे शेवटची, जिला म्हणतो आपण इजेशन. आता आपण शिकू ॲब्झॉर्प्शन, ॲसिमिलेशन आणि इजेशन. आता ॲब्झॉर्प्शन म्हणजे नेमकं काय? ॲब्झॉर्ब ज्या प्रोसेसमध्ये डायजेस्टेड फूड हा आपल्या बॉडीमध्ये ब्लडद्वारे ॲब्झॉर्ब केला जातो त्याला आपण ॲब्झॉर्प्शन म्हणतो. द प्रोसेस in which digested food is absorbed by blood. It's called as absorption. ज्या प्रोसेसमध्ये डायजेस्टेड फूडला ब्लड हा अब्झॉर्ब करतो, दॅट प्रोसेस इज नोन ॲज ॲब्झॉर्प्शन. ॲब्झॉर्प्शन हा 4 पार्ट मध्ये होतो. ॲब्झॉर्प्शन इज टेक्स प्लेस बाय फर्स्ट वन माउथ, सेकंड वन स्टमक, थर्ड वन स्मॉल इंटेस्टाइन आणि फोर्थ वन लार्ज इंटेस्टाइन. डायजेस्टेड फूडचं ॲब्झॉर्प्शन हे 4 पार्ट मध्ये होतं. पहिला आहे माउथ, दुसरा आहे स्टमक, तिसरा आहे स्मॉल इंटेस्टाइन, चौथा आहे लार्ज इंटेस्टाइन. 90% ॲब्झॉर्प्शन हे स्मॉल इंटेस्टाइन मध्ये होतं. रिमेनिंग 10% माउथ, स्टमक आणि लार्ज इंटेस्टाइन मध्ये होतं. आता बघू आपण एका चार्ट द्वारे बघू आपण ॲब्झॉर्प्शन कुठल्या कुठल्या फूडचं कुठल्या कुठल्या पार्ट्स मध्ये होतं. पहिला घेऊ आपण. पहिला पार्ट आहे ॲब्झॉर्प्शन ऑफ डायजेस्टेड फूड. डायजेस्टेड फूडचा ॲब्झॉर्प्शन पहिला पार्ट आहे होतं माउथ मध्ये. दुसरा पार्ट आहे स्टमक मध्ये. तिसरा पार्ट आहे स्मॉल इंटेस्टाइन मध्ये. आणि चौथा पार्ट आहे लार्ज इंटेस्टाइन मध्ये. आता सगळ्यात अगोदर ॲब्झॉर्प्शन होईल माउथ मध्ये. माउथ मध्ये काही मेडिसिनचं ॲब्झॉर्प्शन होतं, ज्याला आपण काय म्हणतो पेन किलर. पेन किलर म्हणजे जो मेडिसिन आपल्या बॉडीमध्ये पेनला रिलीव्ह करतो, त्या बऱ्याचशा सबस्टन्सचं ॲब्झॉर्प्शन हे माउथ मध्ये होतं. ते खूप मिनिमम क्वांटिटीमध्ये आहे. नंतर स्टमक मध्ये माउथच्या इनर लाइनिंग ज्या म्युकोसल सेल असतात, या काही फूड मटेरियलला आणि पेन किलर मेडिसिनला ब्लडद्वारे ॲब्झॉर्ब करतात. आता स्टमक मध्ये सगळ्यात पहिला पार्ट आहे वॉटर, इलेक्ट्रोलाइट आणि सम मेडिसिन. काही मेडिसिनला स्टमक मध्ये स्टमकच्या गॅस्ट्रिक म्युकोसा सेल या ब्लड मध्ये ॲब्झॉर्ब करतात. आता सगळ्यात जास्त ॲब्झॉर्प्शन डायजेस्टेड फूडचं 90% अप्रॉक्सिमेटली स्मॉल इंटेस्टाइन मध्ये होतं. आता स्मॉल इंटेस्टाइन मध्ये मोस्टली अमिनो ऍसिड्स, फॅटी ऍसिड्स, मिनरल्स,
वॉटर, इलेक्ट्रोलाइट, विटामिन्स या सगळ्या डायजेस्टेड फूडचं अब्झॉर्प्शन स्मॉल इंटेस्टाइन मध्ये होतं. आणि शेवटी लार्ज इंटेस्टाइन मध्ये लिटल क्वांटिटी मध्ये वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट यांचं अब्झॉर्प्शन होतं. म्हणजे डायजेस्टेड फूडचं अब्झॉर्प्शन हे 4 पार्ट मध्ये होतं. पहिला आहे माउथ, दुसरा पार्ट आहे स्टमक, तिसरा पार्ट आहे स्मॉल इंटेस्टाइन आणि चौथा पार्ट आहे लार्ज इंटेस्टाइन. आता डायजेस्टेड फूड हा ब्लड मध्ये आहे, ज्याला आपण अब्झॉर्प्शन म्हणतो. हे सगळं फूड बॉडीच्या डिफरंट पार्टला ब्लड सप्लाय करतो आणि बॉडीच्या डिफरंट सेल या फूड पासून एनर्जी तयार करतात. दॅट एनर्जी इज युटिलाइज फॉर बॉडी वर्क. ही एनर्जी बॉडीच्या डिफरंट लाईफ प्रोसेस साठी वापरली जाते. त्या प्रोसेसला म्हणतो आपण ॲसिमिलेशन. सिंपल लँग्वेज मध्ये सांगायचं झालं तर रिलीज ऑफ एनर्जी फ्रॉम अब्झॉर्ब फूड, अब्झॉर्ब केलेल्या फूड पासून ही एनर्जी रिलीज होते. दॅट एनर्जी युटिलाइज फॉर बॉडी वर्क. दॅट प्रोसेस इज नोन ॲज ॲसिमिलेशन. आता जे अनडायजेस्टेड फूड आहे, ज्याला बॉडीमध्ये अब्झॉर्ब केला गेला नाही, ते जे अनडायजेस्टेड फूड आहे हे लार्ज इंटेस्टाइन मधून फायनली एनस द्वारे बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट केला जातो. त्या प्रोसेसला आपण इजेशन म्हणतो. मग इजेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ अनडायजेस्टेड फूड. ज्या प्रोसेसमध्ये अनडायजेस्टेड फूड हा बॉडीच्या बाहेर रिमूव्ह केला जातो त्याला आपण इजेशन म्हणतो. अशा प्रकारे आपण ह्यूमन न्यूट्रिशन मधल्या काही महत्वाच्या स्टेप्स शिकलो. आता आपण पाहतो नेहमी आपण डिफरंट टाइपचे मार्केट मधले फूड स्टफ फीड करतो. चॉकलेट असेल किंवा कुठलेही डिफरंट फ्रुट्स असतील. हे जे फूड स्टफ आहेत या फूड स्टफ वरती पॅकेज वरती नाव लिहिलं असतं बघा, फूड कॅलरी. मग कॅलरी इज युनिट ऑफ एनर्जी. अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज इन द फॉर्म ऑफ कॅलरीज, ज्याला आपण फूड कॅलरीज म्हणतो. किंवा त्याला आपल्या भाषेत सांगायचं झालं तर आपण एक नवीन पॉइंट घेऊ, ज्याला म्हणून आपण न्यूट्रिशनल व्हॅल्यू. फूडची जी व्हॅल्यू आहे ती आपण कॅलरीज मध्ये मेजर करतो. इथे 2 प्रकारच्या व्हॅल्यूज असतात. पहिली व्हॅल्यूज असते ग्रॉस कॅलरीफिक व्हॅल्यू आणि दुसरी असते फिजिओलॉजिकल व्हॅल्यू. आता आपल्या डाएट मध्ये मोस्टली 3 प्रकारचे फूड प्रोडक्ट असतात. पहिला असतो फॅट्स, दुसरा आहे प्रोटीन आणि तिसरा आहे कार्बोहायड्रेट्स. हे मोस्टली आपल्या डाएट मध्ये अवेलेबल असतात. या सगळ्यांपासून आपल्याला एनर्जी भेटते. ही एनर्जी आपण कॅलरीजच्या फॉर्म मध्ये मेजर करतो. आता हे कॅलरीज मेजर करण्यासाठी 2 प्रकारचे व्हॅल्यू असतात. पहिली असते ग्रॉस कॅलरीफिक व्हॅल्यू. एक इन्स्ट्रुमेंट आहे ज्याला आपण बॉम्ब कॅलोरीमीटर म्हणतो. या बॉम्ब कॅलोरीमीटर मध्ये आपण 1 ग्रॅम फॅट, 1 ग्रॅम प्रोटीन आणि 1 ग्रॅम कार्बोहायड्रेटला बर्न करतो. तेव्हा याच्यामधून बाहेर पडणारी जी एनर्जी असते किंवा याच्यामधून बाहेर पडणारी जी व्हॅल्यू असते त्याला आपण ग्रॉस कॅलरीफिक व्हॅल्यू म्हणतो. द अमाउंट ऑफ एनर्जी रिलीज बाय combustion of 1 gram fat, 1 gram protein or 1 gram carbohydrates in bomb calorimeter. या इन्स्ट्रुमेंट मध्ये 1 ग्रॅम फॅट, 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट आणि 1 ग्रॅम प्रोटीन पासून जी आपल्याला कॅलरी भेटली त्याला आपण ग्रॉस कॅलरीफिक व्हॅल्यू म्हणतो. जर आपण डिफाइन केलं तर ती डेफिनेशन आहे अमाउंट ऑफ एनर्जी इज released by
food in bomb calorimeter called as gross calorific value. आता फिजिओलॉजिकल व्हॅल्यू म्हणजे काय? आता आपण डाएट मध्ये डायरेक्ट फूड घेतो, कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट. हे फूड स्टफ आपण फीड केल्यानंतर जी टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी आपल्या बॉडीमध्ये रिलीज झाली त्याला आपण फिजिओलॉजिकल व्हॅल्यू म्हणतो. म्हणजे ही ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे. दी ऍक्च्युअल व्हॅल्यू ऑफ एनर्जी from food components called as physiological value. आता या फॅट, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटची ग्रॉस कॅलरीफिक व्हॅल्यू आणि फिजिओलॉजिकल व्हॅल्यू यांची अमाऊंट डिफरंट असते. शेवटच्या पॉइंट मध्ये आपण त्यांचा चार्ट बघू. कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट्स यांची न्यूट्रिशनल व्हॅल्यू आपण पाहूया. सगळ्यात अगोदर इथे येईल फूड कॉम्पोनंट्स. दुसरा आहे ग्रॉस कॅलरीफिक व्हॅल्यू आणि तिसरा येईल फिजियोलॉजिकल व्हॅल्यू. ग्रॉस कॅलरीफिक व्हॅल्यू आपण किलो कॅलरी पर ग्रॅम मध्ये मेजर करतो. फिजियोलॉजिकल व्हॅल्यू पण किलो कॅलरी पर ग्रॅम मध्ये आपण मेजर करतो. इथे येईल सिरियल नंबर. पहिला फूड कॉम्पोनंट्स आहे फॅट, दुसरा आहे प्रोटीन आणि तिसरा आहे कार्बोहायड्रेट. पहिला आहे फॅट्स, दुसरा आहे प्रोटीन आणि तिसरा आहे कार्बोहायड्रेट्स. 1 ग्रॅम फॅटची ग्रॉस कॅलरीफिक व्हॅल्यू आहे 9.45 किलो कॅलरी पर ग्रॅम. 1 ग्रॅम फॅटला आपण जर बॉम्ब कॅलरीमीटर मध्ये बर्न केलं तेव्हा आपल्याला 1 ग्रॅम फॅट पासून 9.45 किलो कॅलरी एवढी एनर्जी भेटते. जर 1 ग्रॅम फॅट आपण जर खाल्ला तर आपल्या बॉडीला ती एनर्जी भेटते 9 किलो कॅलरी पर ग्रॅम. म्हणजे फिजियोलॉजिकल व्हॅल्यू आणि ग्रॉस कॅलरी व्हॅल्यू मध्ये थोडासा डिफरन्स आहे. आता प्रोटीन, 1 ग्रॅम प्रोटीनला जर आपण बॉम्ब कॅलरीमीटर मध्ये बर्न केलं, या इन्स्ट्रुमेंट मध्ये बर्न केलं तेव्हा त्याची व्हॅल्यू येते 5.65 किलो कॅलरी पर ग्रॅम. आणि प्रोटीनला आपल्या बॉडीमध्ये ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे 4 किलो कॅलरी पर ग्रॅम. म्हणजे इथे पण प्रोटीनची ही फिजियोलॉजिकल व्हॅल्यू आणि ग्रॉस कॅलरीफिक व्हॅल्यू डिफरंट आहे. आणि कार्बोहायड्रेट्स ची ग्रॉस कॅलरीफिक व्हॅल्यू आहे 4.1 किलो कॅलरी पर ग्रॅम. तर कार्बोहायड्रेटची फिजियोलॉजिकल व्हॅल्यू आहे 4 किलो कॅलरी पर ग्रॅम. म्हणजे कार्बोहायड्रेटचा ग्रॉस कॅलरीफिक व्हॅल्यू आणि फिजियोलॉजिकल व्हॅल्यू मध्ये जास्त डिफरन्स नाही. ही व्हॅल्यू रिअल व्हॅल्यू असते. 1 ग्रॅम फॅट जर आपण डाएट मध्ये घेतला तर आपल्या बॉडीला 9 किलो कॅलरी एनर्जी भेटते. 1 ग्रॅम प्रोटीन जर आपण डाएट मध्ये घेतला तर आपल्याला बॉडीला 4 किलो कॅलरी एनर्जी भेटते. 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट आपण घेतला तर 4 किलो कॅलरी एनर्जी भेटते. म्हणजे आपल्या डाएट मध्ये फॅटचं प्रमाण कमी पाहिजे आणि प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे जास्त पाहिजे. कारण कमी फॅट जर खाल्लं तर एनर्जी जास्त भेटणार आहे. प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट जर कमी खाल्लं तर एनर्जी कमी भेटेल. त्यांची अमाऊंट जास्त असेल डाएट मध्ये तर ती एनर्जी वाढत जाते. उद्याच्या लेक्चरमध्ये म्हणजे नेक्स्ट वन लेक्चरला आपण या लेसनचा शेवटचा पॉइंट शिकणार आहोत, न्यूट्रिशनल डिसऑर्डर. ओके, थँक्यू.